आता प्रेम शब्द गुळगुळीत झाला आहे फार, बरं का. म्हणजे प्रेम प्रेम म्हणजे काय आहे बुवा, हे आहे तरी काय भानगड. तर प्रेम शब्दामध्ये अडीच अक्षर आहेत, प, अर्धा र आणि म मिळून प्रेम ना. तर कबीराचा एक दोहा आहे बरं का, फार अप्रतिम आहे. तो काय म्हणतो, पोथी पढ पढ जग मरा, जग मुआ म्हणजे मरा. म्हणजे हे धर्मग्रंथ वाचून वाचून जग मेलं म्हणाले. हुआन पंडित कोणी शहाणा पंडित झाला नाही. पोथी पढ पढ जग मुआ, हुआन पंडित कोय, अढाई अक्षर प्रेम का पढैसो पंडित होय. प्रेमाची अडीच अक्षरच जो शिकतो तो पंडित होतो म्हणाले. पंडित शब्दाचा अर्थ काय, पंडा म्हणजे ब्रह्म, ब्रह्म जाणणारा तो पंडित, बरं का. तेव्हा समाधान जर असेल ते प्रेमात आहे, ज्ञानामध्ये समाधान नाही. बरं, ज्ञानाचं कसं आहे, आणखी पाहिजे आणखी पाहिजे आणखी पाहिजे, अनंत असल्यामुळे तृप्ती नाही तिथे. पण प्रेमाचं कसं आहे, प्रेम लागलं की समाधानच तिथे. म्हणून एक मोठा युरोपियन विचारवंत होऊन गेला, या युगाचा मोठा विचारवंत म्हणतात त्याला. तो म्हणतो की सद्वस्तू सद्वस्तू काय आहे, प्रेम ही सद्वस्तू आहे. त्याला फिलिंग असं म्हणतो तो. फिलिंग इज रियालिटी. ही गोष्ट खरी आहे. सांगण्याचा आपला हेतू माझा असा की भगवान जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत भगवंताच्या तोंडी, मज माझी प्रेमेसी रिगाळी पाहिजे, बरं का. मग आता प्रेम म्हणजे काय, पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला सगळ्यांना प्रेम म्हणजे काय माहिती आहे, सांगता येत नसेल पण प्रेम म्हणजे काय प्रत्येकाला आहे. पण त्यातल्या त्यात त्याची लक्षणं सांगतो. पहिलं लक्षण असेल प्रेमाचं तर आपलेपण असतं. आपलेपण, आपलेपण म्हणजे काय हे तुम्हाला समजतंय. एक उदाहरण घ्या बरं का. एक मुलगी होती, लग्न पाहत हो, लग्नाचं दिसायला आपली बेताची सावळी सावळी आणि मंगळ होता तिला. मध्ये आपलं सहज एक शेरा मारतो, किती सुधारणेला असू दे, अमेरिकेहून जाऊन आला असू दे, PhD असू दे, अमका असू दे, लग्नाच्या वेळेला एकाचं कुंडली पाहतो. अरे तुझी श्रद्धा कशावर आहे मग, नाही का. म्हणून लक्षात ठेवा, प्रपंच हा प्रारब्धानं ठरलेला आहे. तुम्हाला मुलगा असेल तर बायको कोण येणार, मुलगी असेल तर नवरा कोण येणार, ठरलेलं आहे. प्रयत्न करावा पण मनात ओळखून ठेवावं, हे ठरलेलं आहे सगळं. आणि व्यासाने सांगितलेलं आहे, अग्रे धावती धावती, चाललीच आहे, तुमच्या पुढे येऊन उभी राहते ती. खरंच असा प्रयोग केला ना, आणि 2 उदाहरणं मला माहिती आहेत, काय नाही तिचं असेल तो येईल करील तिला, तर खरोखर घरी येऊन होतं माणसाचं. तसं करू नका आपण, नाही तर ते बरोबर नाही. होय, कारण त्या मुलीलाच चैन पडायचं नाही ना. ती मुलगी म्हणेल काय बाप आहे हा, आपलं भलतं डोक्यात घेऊन बसतो, ते नाही. 10 पोरं पाहावे पण जो आपला आहे तो पसंत पडायचाच, किंवा जी मुलगी आपली आहे ती पसंत पडायचीच, नाही तर नाहीच अगदी. आणि त्याला आपण हे करायचं, वळण द्यायचं. आपल्या गुरुच्या इच्छेने होता येते हे त्याला आपण वळण द्यायचं. असं सांगण्याचा मुद्दा काय आपल्याला, की प्रेम म्हणजे आपलेपण. तर मी त्याचं उदाहरण सांगतो. एका मुलीचं लग्न ठरलं, मंगळाची मुलगी, 5-50 स्थळं पाहिली, जुळली नाही आणि ठरलं लग्न. ठरल्यानंतर एकदा फक्त नवऱ्याला बघितलेलं, म्हणजे तो पाहायला आला असताना त्याला पाहिलेलं, बाकी काही माहिती नाही मुलीला, बरं का. आणि एक आता तुम्हाला माहिती आहे हॉल मिळत नाही, मुहूर्त सगळं हॉलवर अवलंबून असतो, ते पंचांग गायब सगळं, आता काहीच नाही त्याचं. मग 4 महिन्यांनी लग्न आणि 2 महिन्यांनी मुलाला ताप आल्याचं पत्र आलं. पोरीला झोप नाही रात्री. आमची विद्यार्थिनीच ती, अरे म्हणलं 2 दिवस कॉलेजला का आली नाही. सर म्हणाली असं असं पत्र आलं आणि मला काही झोप नाही आली. अरे कुठला तुझ्या जीवनात अजून तू एकदा पाहिलेला, पुन्हा तो दर्शन सुद्धा नाही, त्याचं लग्न व्हायचंच आहे, असं सगळं असताना तुला झोप नाही. सर म्हणाले काय सांगायचं, लगेच आपलं वाटतं ना. म्हणाले आता प्रश्न असा आहे, हे भगवंताविषयी का वाटत नाही. देर इज द पॉइंट. खरा मुद्दा तिथे आहे, नाही का. का वाटत नाही असं. अहो काय सांगू तुम्हाला, माझे एक ओळखीचे डॉक्टर होते, एक गायनिक म्हणजे बाळणपणाचे डॉक्टर, वाडियामध्ये होते. तर म्हणाले एका बाईला 4 मुली होत्या, कामगार बाई बरं का, बंगाली होती. 4 मुली झाल्या आणि पुन्हा मुलगा झाला बरं का, 5वा मुलगा झाला. ते त्यांचं बाळणपणाचा दवाखाना असतो. तर ते पोर मेलं.
ते काय त्याला काळवीळ बिळवीळ होतं म्हणतात ना, तसं काहीतरी होऊन ते 2 दिवसांनी पोर मेलं तर त्याला न्यायच्या वेळेला ती बाई म्हणाली मला एकदा त्याला बघू द्या, बघू द्या. त्याचे प्रेताला बघा तिने हातबीत लावला आणि रडायला लागली. आता म्हणजे घेऊन जा असं. त्याने विचारलं, बाई म्हणले का? आपला पोटचा गोळा आहे ना म्हणाली. काय आपले पण? अरे ते प्रेत आहे, तुझ्या पोटात असं काय झालं? पण काय आपले पण आहे मला सांगा. याचा काहीतरी अंश आपल्या गुरुच्या वाटेला आला पाहिजे ना. नाही, थोडं तरी आपले पण पाहिजे ना. हे प्रेमाचं पहिलं लक्षण आहे, आपलं वाटलं पाहिजे. आणि गंमत अशी आहे, आपलं म्हटलं ना किती गोड असतं ते, नाही का. एखाद्या मुलगी लहान पोरगी आहे, नकटी आहे ना, कसं बस काय म्हणायचं तिला. आपले पण काय सांगायचं, नाही का. म्हणजे माझा हेतू समजला ना, आपले पण पाहिजे. आता हे आपले पण सगळ्यांच्या अनुभवाचं आहे बघा. गंमत अशी आहे, तुमचं समजा नातू आजारी पडला, तुम्हाला काळजी वाटते. का काळजी वाटते? अरे जगात इतके पोरं आजारी पडतात, माझा आहे ना तो, आपले पण आहे. ते आपले पण प्रेमाचं पहिलं लक्षण. दुसरं लक्षण असेल तर आपल्या मनाचे जे व्यापार आहेत, म्हणजे काल 2 मुद्दाम सांगितले मी, आठवण आणि कल्पना, हे सगळे त्याबद्दल चालतात. बरं, म्हणजे ज्या वस्तूवर आपलं प्रेम आहे त्याची सारखी आठवण राहील, आणि चांगलं वाईट जवळ दूर आत्ता मघा हे सगळ्या कल्पना ज्या चालणार त्या वस्तूवर चालतात. बरं, असं राहील. अगदी नाथांची ती उभी सांगितली ना की आपला मुलगा जर हरवला आहे तर त्याची वार्ता कोणी सांगू लागलं तर इतक्या उत्कटतेनं मनुष्य ऐकतो. म्हणजेच अर्थ असा, त्याचं ते आपलेपण असतं, तिथे चित्त गुंतून राहतं. म्हणून दुसरं लक्षण असेल तर आसक्त चित्त, म्हणजे चिकटणे. असं तुम्ही दुसरं काही नाही, चिकटणे. चिकटलं म्हटलं ना की विचार त्याचेच येतील, कल्पना त्याच्याच येतील, आठवण त्याचीच होईल, लक्ष तिकडे जाईल, हे सगळं असं. बरं का. मग दुसरं लक्षण असेल तर आपलेपण, पहिलं लक्षण असेल तर दुसरं लक्षण असेल तर चिकटणं, पहिलं लक्षण असेल तर आपलेपण, दुसरं चिकटणं. आता तिसरं लक्षण असेल. तिसरं लक्षण असं आहे, ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, जे आपल्याला आवडतं खरं, त्याच्या मनासारखं केल्याशिवाय चैनच पडत नाही. हे तिसरं लक्षण आहे. मी अगदी सोपं करून सांगतोय, कारण मानसशास्त्रामध्ये प्रेम ही अति गुंतागुंतीची भावना आहे. इट्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड इमोशन. त्यात भीती असते, काळजी असते, अधीरता असते, देणं घेणं असतं, बऱ्याच भानगडी असतात. असं गुंतागुंतीचं आहे. अगदी सोपं करून सांगतोय आपल्याला. काहीतरी केल्याशिवाय चैन पडत नाही त्याकरता. आणि त्यातलं त्यात मग त्याला आपण सेवा असं नाव देतो. सेवा म्हणजे त्याला ज्याची आवड आहे ते मला आवडलं पाहिजे, त्याला जे आवडतं ते मी त्याच्याकरता केलं पाहिजे. अगदी गंमत अशी आहे बघा की एक बाई होत्या, त्या क्षयाने आजारी पडल्या. बाळंत झाल्या, बाळंत रोगच झाला त्यांना, क्षयाने आजारी पडल्या. तर त्या मुलाला एक बाई ठेवली होती, ती स्नान बिन घालायची त्या पोराला, रोज सगळं हे करायचे ना. तर एक दिवस त्या बाईला उठवत नव्हतं, पण ती त्या नाणी घरापाशी आली, दादरची गोष्ट आहे दादरची, आणि थांब म्हणाली, मी पाणी तरी घालते त्याला. अरे का हे, त्याच्याकरता काहीतरी केल्याशिवाय चैन पडत नाही. एक चांगले भक्त होते महाराजांचे, ते आले ना, एकदा म्हणाले, तात्यासाहेब होते तात्या, ते आता हे लावले ना पादुकांना शिवू नये म्हणून, ते म्हणले मी पादुकांना काही शिवत नाही, पण फोटोला हात लावू का बरं का, असं म्हणाले. तर नाही, कसं म्हणाले, लावा म्हणाले. तर त्यांनी की नाही, जसं माणसाच्या अंगावरून हात फिरवावा तसं त्यांचे त्या हातावरून महाराजांच्या हात फिरवला. का हो, हे काय हे म्हणले, मला हा स्पर्श पुरे म्हणाले. काय असतं बघा, काहीतरी केल्याशिवाय चैन पडत नाही. हे तरी का, तर त्याच्या ज्या आवडी आहेत त्या आपल्या झाल्या पाहिजे. म्हणजे कशी, समजा अगदी साध्या साध्या गोष्टी सांगतो. आपल्या गुरुला आंबट दही आवडत असे तर मला ते आवडलं पाहिजे. म्हणजे आंबट दही खाऊन आवड निर्माण होणार नाही, हे ध्यानात ठेवा. म्हणजे ते स्वाभाविक आलं पाहिजे, हो, आतून आलं पाहिजे. पण याचं उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. पांगारकर होते ना, महाराष्ट्रातले एक अतिप्रसिद्ध प्रवचनकार, फार मोठा, अगदी खरोखरच फार तास 2 रंगून टाकायचे श्रोत्यानं, बरं का.
तेव्हा त्यांचं एक आत्मचरित्र आहे, त्याचं नाव चरित्रचंद्र असं त्यांनी लिहिलं. हे गेले होते इंदूरला, तिथे महिनाभर होते. इंदूरचं तुकोजीराव होळकर होते, त्यांनी ते ज्ञानेश्वरीवर प्रवचन त्यांच्या राजवाड्यात चालत. तेव्हा इकडे घरी बायको पोरं याला होते, पुण्याला होते. तेव्हा एकदा आंबट चुक्याची भाजी केली होती. किती साधी गोष्ट आहे बरं, आंबट चुक्याची भाजी ती काय. हां, आणि बाई जेवायला बसली आणि डोळ्याला पाणी आलं. तेव्हा मुलाने विचारलं, आई अगं काय झालं? अरे म्हणले त्यांना इतकी आवडते, मी काय सांगू तुला, मला जात नाही आहे म्हणाली. याचं नाव प्रेम. हां, हे किती व्यवहारी आहे बघा. त्यांना ज्याची आवड त्याची आहे तीच माझी आवड झाली पाहिजे. हां, त्यांना हे आवडतं ना, अमका कपडा आवडतो, अमक्या रंगाचा कपडा आवडतो. तुम्हाला मी एक साधी गोष्ट सांगितली ना, पुन्हा पुन्हा सांगावं लागतं की एकदा इथे एक ते काशीकर म्हणून ग्रस्त होते. तात्यासाहेब रिटायर झालेले होते. ते टोपी घालीत. तेव्हा ते म्हणले की बाबा माझा एक टोपी घेऊन या दादरहून. त्याने की नाही एक काळी टोपी आणली. काय आपले महाराष्ट्रीय लोक घालतात अशी काळी टोपी आणली. तेव्हा तात्या काय म्हणाले, नको भाई परत करता येईल का म्हणाले. का? महाराजांना काळा रंग आवडत नव्हता म्हणाले, परत करा. आपल्याला हे वेड्यासारखं वाटतं, पण नाही. जी फुलं त्याला आवडतील तीच मला आवडतील. जे खाणं पिणं खाण्याचे पदार्थ तिखट मीठ काय त्याला आवडतं तेच मला आवडेल. जे मी असं म्हणेन आणखी अलीकडच्या जे सिनेमा किंवा टी व्हीचे ते हे त्यांना आवडतं तेच मला आवडेल. यात तुम्ही हसताय, पण नाही. अहो सत्पुरुष म्हणजे काय, तो जंगली माणूस असतो काय? अहो तो तुमच्यासारखा माणूस का नाही नाटक नाही ग पाहणार तो. तर जे त्याला आवडेल ना ते मला आवडायला पाहिजे. जे ग्रंथ त्याला आवडतील ते मला आवडतील, नाही का? म्हणजे त्याची जी आवड आहे तीच माझी झाली. याचं नाव प्रेम. आता मुद्दा काय आहे, अहो माझ्याजवळ नाही आहे आज हे. असं आहे, महाराजांचं एक फार छान हे आहे बरं का तत्व. ते काय म्हणाले, ज्याला भगवंताची आस लागली तो भगवंताचा दास झाला. बरं का? आज मला जगाची आस आहे म्हणून मी जगाचा दास आहे. बरं, तसं भगवंताची आस लागली की मी भगवंताचा दास झालो. उदाहरण ते समर्थांचं देत. बरं का? आस लागणं म्हणजे काय, तू मला हवास, तू मला हवास अशी तळमळ लागणं, याचं नाव आस. बरं का? आज मला आस नाही आहे, मग भगवंताची आस दास्य कसं यायचं? तर म्हणाले आज त्याचं दास्य सुरुवात करावी, त्यातूनच आस निर्माण होईल. हा आपला मार्ग आहे. किती व्यवहारी आहे सांगा. म्हणून रात्रंदिवस त्याचंच चिंतन, त्याचाच उपचार, याला उपासना जी म्हणतो ना आपण, हे सगळं करतो म्हणजे उपासना. हे काय करतो तर आपल्याला ज्याची आवड आहे ती त्याला आहे असं गृहीत धरून आपण ते करतो. ते करायला पाहिजे. बरं, म्हणून सकाळी मानसपूजा करावी. त्या मानसपूजेमध्ये त्याला खायला प्यायला घालावं. हे काही हे नव्हे, हां कल्पना नसते, ती कल्पना साकार होते. किती वेळा तरी मी त्याची उदाहरणं आपल्याला सांगितलेली आहेत. बरं का? एक उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. त्या एका मोठ्या अधिकाऱ्याच्या बाई होत्या, आहेतच त्या मोठ्या अधिकाऱ्याच्या बाई, आणि ज्ञानेश्वर महाराजांची बालरूपानं उपासना आहे त्यांची. बरं, अतिशय प्रेम आहे ज्ञानेश्वर महाराजांच्यावर. आणि रोज सकाळी त्याची बालरूपानं त्याची मानसपूजा करायच्या. तेव्हा इथे ते एक यशोधन म्हणून मोठं बिल्डिंग, जिथे अधिकारी लोक सगळे राहतात, यशोधनच नव्हते, हां मोठे मोठे अधिकारी लोक राहतात. हे मोठे अधिकारी, तेव्हा दिल्लीहून एक मोठा अधिकारी पाहुणा म्हणून आला. त्याची सरबराई सगळी करण्यामध्ये मानसपूजा राहून गेली. बरं का? तेव्हा म्हणल्या साधारण 7:30-8 मानसपूजा रोज सकाळी 5:30-6 वाजता व्हायची. ते अशा, आता ते तुम्हाला माहितीच आहे, ज्याला इंग्लिशमध्ये सोफिस्टिकेशन, व्हाईट कॉलर, या लोकांशी वागण्याचं म्हणजे फार तंत्र असतं. बरं का? ते आपल्याला जमायचंच नाही शिंचं, नाही का? बोलणं चालणं इतकं बेतानं असं असतं की काय बोलायची सोय नाही. त्यांच्या त्या गप्पासुद्धा सगळ्या त्या अशा वरच्याच असतात सगळ्या. ते असं चाललं होतं. आणि काय झालं, मोलकरीण मोरीमध्ये भांडी घाशीत होती. एवढ्यात एक ह्या बाई कोचावर बसल्या होत्या, ती माणसं बसली होती समोर, आणि एक लहान मूल आलं, सुरेख मूल आलं आणि बाईकडे असं वाकून पाहिलं. यांना काय वाटलं, मोलकर्णीचं पोर असेल. बरं का? फारसं लक्षात नाही. पुन्हा आलं, इकडून आलं, असं पाहिलं.
मग डोक्यात आलं इतकं सुंदर मूल या मोलकरणीचं कुठलं आलं बरं का. आणि कसं तरी ध्यानात आलं बघा. अरे म्हणाले आज हे नाही झालं हां. आणि मग त्या उठल्या. ते तुम्हाला माहिती आहे एक्सक्यूज मी म्हणायचं आणि उठायचं मग हां हां नाही का. अहो ते तंत्र असतं बरं का. ते आपल्याला जमायचं नाही. आपण काय म्हणू थांबा मी येतो जरा जाऊन. नाही तसं नाही चालायचं बरं. तेव्हा त्या उठल्या. त्यांनी स्नान केलं मानसपूजा केली. तेव्हा त्या शांत किती असेल हे आपण करायला पाहिजे. म्हणजे काय रात्र माझी जे वृत्ती आहेत सारखं तू आहेस तू आहे त्याचा संदर्भ पाहिजे. मी जे जे करीन त्याच्यामध्ये कॉन्टेक्स्ट त्याचा पाहिजे बरं का. जसं एखादा व्यापारी असतो तो जे जे करेल ते पैशाचा हेतू लक्षात ठेवून करतो. किंवा ते लोकमान्यांचं एक मला आवडेल. एकदा काय झालं एक त्यांनी सुट्टी जाहीर केली सरकारने बरं का. हां आश्चर्य वाटलं लोकांना. ब्रिटिश सरकार आणि आपली सरकार सुट्टी जाहीर करते. अरे म्हणले तुम्ही भुलून जाऊ नका. ते जे जे करतील ते आपलं राज्य इथे टिकावं म्हणूनच करतील बाकी नाही करणार म्हणा. हां तसं तुमची आमची प्रत्येक क्रिया त्याच्याशी संबंधित पाहिजे. त्यात दोन फायदे होतील. एक आपल्याकडून कुकर्म होणारच नाही. वाईट कर्म कसं होईल तो जर आहे तर कसं होईल मला सांगा. त्याचा संदर्भ आहे ते होणार नाही. आणि दुसरं त्याचं सारखं स्मरण ठेवल्याशिवाय ते होणारच नाही. सारखं त्याचं स्मरण ठेवावं लागेल ना त्याशिवाय कसं होईल ते. म्हणून या सगळ्याला जो उपाय असेल तर नामस्मरणाचा अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यातून ती आस निर्माण होईल. त्याच्यातून त्याच्या अस्तित्वाची भावना निर्माण होईल. त्याच्यातून हळूहळू त्याचं प्रेमच निर्माण होईल. ते नामस्मरण करायला पाहिजे. आता का नामस्मरण करायचं म्हणजे काय असं आहे. आपण जर एक घडलेली गोष्ट सांगतो. पुण्यामध्ये एक पोरगी होती. महाराजांनी तिला अनुग्रह दिलेला होता आणि सासरी गेली. तर आता सासरी आता काळ म्हणजे जुना काळ तो त्यावेळेला की नाही आपण जे करतोय पूजन बिजान संबंध सगळ्यासमोर करणं कठीण. तेव्हा तिला महाराजांनी काय सांगितलं की आपण मोठ्याने काही जप करू नये तोंडातल्या तोंडात जप करावा. आता तुम्ही कल्पना करा सासून बिसून तो संबंध त्यावेळचा. अहो तिने तिच्या नवऱ्याजवळ म्हणजे मुलाजवळ तक्रार काय केली. अरे तुझी बायको मला तोंडातल्या शिव्या देते म्हणाली. सारखीच काहीतरी पुटपुटत असते म्हणाली. हां नाही का. म्हणजे माझ्या म्हणण्याचं हेतू लक्षात आलं ना की स्मरण कसं आहे बाहेरही आहे आतही आहे. बाहेरूनच करायला पाहिजे असं नाही. तोंड बंद करून सुद्धा स्मरण होऊ शकतं ना. अहो बाकीच्या भावना जर होऊ शकतात ते का होत नाही. भावना म्हणजे असा तुम्ही साहेबांनी तुम्हाला बोलावलंय आणि काहीतरी उलटं सुलटं बोलू लागला. तुम्ही गप्प आहात म्हणजे आतमध्ये प्रेम असतो. होय काय लेखाचं बोलतोय माझ्याशी म्हणून होतच की नाही. तसं बाहेर सगळा व्यवहार करताना आपण जर नामाकडे लक्ष ठेवलं ना तर पहिली गोष्ट असेल त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल आपल्याला. हे ध्यानात ठेवा आपण. हा अगदी अनुभव आहे की नाही बाहेर शब्दसुद्धा नाही पण आतमध्ये ज्या भाषेत विचार चालतात त्या भाषेमध्ये आपण जप करावं. हा अभ्यास आहे आणि याच्यातून ते निर्माण व्हावं. बघा हे सगळं आपण करतो ना. आपलं प्रेम कसं आहे त्या भजनापेक्षा की नाही त्या कलेकडेच जास्त जातो. भजनाच्या अर्थाकडे जात नाही. अरे मी हे कशा करता करतो नाही का ते आपण लक्षात ठेवा. पूजा करताना ते फुलन बिलन इकडे ते पाहिजे मी म्हणत नाही पण त्याला महत्त्व किती हे बाह्यांग आहे. आतमध्ये त्यांच्याविषयी तुझा जो आदरभाव आहे तो आहे का त्याचं हे प्रतीक आहे बाहेर. हे असं लक्षात ठेवायला पाहिजे. असं जर नामाचा अभ्यास केला ना तर काय होईल तुम्हाला सांगू का. समजा आपली आज स्थिती अशी आहे की आपल्याजवळ प्रेम नाही पण त्यांनी सांगितल्यामुळे जबाबदारी त्यांच्यावर जाते आणि जो असं नाम घेईल ना त्याला बरोबर कृपा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते सारखं म्हणतात की जेथे नाम आहे तेथे माझे प्राण. अरे मी घोटाळतच नाही तुला पाहिजे ते देईन भगवंताच्या बाबतीमध्ये. कारण प्रपंच देऊन काय देणार तो तसाच व्हायचा. तो काय मी सांगितलं ना अगदी ध्यानात ठेवा. प्रपंच कुणी केला नाही तो झालाच आहे. आणि याचं अप्रतिम उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण परमात्माचा प्रपंच. काय अरे विचार करा आपण. हा पूर्णावतार हा संबंध जगामध्ये ज्याचं नाव दुमदुमत आहे त्याने आपल्या कुलातली माणसं आपल्या हातानं मारली आणि म्हणाला काय झाल्यावर माझं कार्य संपलं म्हणाला. काय असेल यादवांचा नाश करणं म्हणजे नाही का. काय म्हणायचं याला प्रपंच. आपल्या पोटची पोरं
अशी उन्मत्त झाली, दारू पिऊ लागली, भांडायला लागली. अरे हे समाजाला घातक आहेत म्हणून आपल्या हातानं मारून टाकली आणि म्हणाला माझं काम झालं. असा हा पुरुष. त्याच्यापेक्षा आपण तर बरे आहोत की नाही. आधी इतक्या बायका नाही, इतकी पोरं बाळ नाही, नाही का. आता 2 बायकाचा संसार म्हणजे मुश्किलच असते ती.